नंबर 4 सकाळच्या IMP मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे आणि हाच क्वेश्चन नंबर 4 पण आहे. सो एक्सप्लेन ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट अँड शेड्यूल. इथं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन म्हणजे जसं आपण ट्रान्झॅक्शन्स करतो तसं ट्रान्झॅक्शन्स आर अ सेट ऑफ ऑपरेशन्स यूज टू परफॉर्म अ लॉजिकल सेट ऑफ वर्क. एक लॉजिकल सेट वर्कचा परफॉर्म करण्यासाठी ट्रान्झॅक्शनचा यूज केला जातो. इट इज अ सिंगल युनिट, एक सिंगल युनिट आहे वर्कचा जे ॲक्सेस करू शकतं, मॉडिफाय करू शकतं. म्हणजे एक असं वर्कचं युनिट आहे जे कुठला पण डेटाचा ॲक्सेस करू शकतो, त्याला मॉडिफाय पण करू शकतो, चेंजेस करू शकतो आणि कॉन्टेंट ऑफ डेटाबेस मेन कॉन्टेंट जो आहे तो करू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर SQL ऑपरेशन्स. एक किंवा एकापेक्षा जास्त SQL ऑपरेशन्स ह्याच्यामध्ये परफॉर्म होतात, लाईक सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट, अपडेट. आणि हे एक्झिक्यूट करतं एका सिंगल लॉजिक युनिटमध्ये. ओके, सो ह्याचा कोड काय, सिंटॅक्स द बिगिन ट्रान्झॅक्शन. आता इथं अपडेट आहे, अपडेटचा फंक्शन अपडेट अकाउंट सेट बॅलन्स इक्वल टू बॅलन्स मायनस 1000 वेअर द अकाउंट ID 1. ओके, म्हणजे अकाउंट ID 1 मधनं बॅलन्समधनं त्याचे 1000 मायनस केले पैसे, तर अपडेट सेट जे आहे ते किती येणार, तर बॅलन्स मायनस 1000 वेअर अकाउंट ID इज 2, म्हणजे 2 मधनं ते अपडेट केलं. तर ह्या ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टीज काय काय ते बघू. ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज आर ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन अँड ड्युरेशन. ACID. तर एक्सप्लेन ACID म्हणून जरी क्वेश्चन आला तर ह्याच्यामध्ये ह्या 4 एक्सप्लेन करायच्या. ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन, ड्युरेशन. ॲटॉमिसिटी म्हणजे ट्रान्झॅक्शन इज ऑल ऑर नथिंग. ट्रान्झॅक्शन म्हणजे सगळंच किंवा काहीच नाही, ह्याला म्हणतात ॲटॉमिसिटी. इफ एनी पार्ट फेल्स, कुठलाही पार्ट फेल झाला तर होल ट्रान्झॅक्शन इज रोल बॅक, मग अख्खं ट्रान्झॅक्शन मागं फिरतं. कन्सिस्टन्सी, द डेटाबेस मूव्ह फ्रॉम वन कन्सिस्टंट स्टेट टू अनदर. कन्सिस्टन्सीमध्ये डेटाबेस आहे तो एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होतो किंवा जातो. आयसोलेशन, आयसोलेशन म्हणजे कॉन्करंट ट्रान्झॅक्शन एक्झिक्युशन इंडिपेंडंट विदाउट इंटरफेरन्स. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन आपापले चालू असतात इंडिपेंडंटली, त्याच्यामध्ये कुणाचं इंटरफेरन्स नको आहे. ड्युरेबिलिटी, वन कमिटेड चेंजेस आर परमनंट इवन इन केस ऑफ सिस्टम फेल्युअर. की एक कमिटेड चेंज आहे तो परमनंट आहे, सिस्टममध्ये फेल्युअर नसलं पाहिजे. ते ट्रान्झॅक्शन स्टेट्स म्हणून आहे त्याच्यामध्ये, त्याचा हा डायग्राम आहे. ओके, ॲक्टिव्ह, पार्शली कमिटेड, फेल्ड झाल्यानंतर मग अशीच म्हटलं रोल बॅकला जातं आणि रोल बॅकमधनं ॲबॉट होणार ट्रान्झॅक्शन, आणि पार्शली कम्यूट झालं तर कमिट होणार आणि कमिटेड म्हणजे सक्सेसफुल होणार. हा डायग्राम काढायचा कशासाठी, ट्रान्झॅक्शन स्टेटसाठी. क्वेश्चन नंबर 4 मध्ये व्हॉट इज ट्रान्झॅक्शन, एक्सप्लेन द ट्रान्झॅक्शन स्टेट असा क्वेश्चन आहे. तेव्हा आपण ट्रान्झॅक्शन काय आहे हे लिहायचं, वरचे 3 पॉईंट. ट्रान्झॅक्शन स्टेट काय ते हे डायग्राम काढून लिहायचं. ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट कसं करू शकतो, इट एन्शॉर्स द डेटाबेस प्रोसिडिंग फ्रॉम वन कन्सिस्टंट टू अनदर. एकापासून जास्तपर्यंत जाण्यासाठी यूज केलं जातं. ट्रान्झॅक्शन मॅनेजर कोऑर्डिनेट्स द ट्रान्झॅक्शन, एन्शॉर द ACID प्रॉपर्टी. ACIDच्या प्रॉपर्टीज एन्शॉर केले जातात. म्हणजे आत्ता आपण पाहिले ॲटॉमिसिटी, ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी नंतर आयसोलेशन आणि ड्युरेबिलिटी म्हणजेच ACID. ओके, प्रॉपर्टीज केल्या जातात. कॉन्करन्सी कंट्रोल करतं आयसोलेशनला आणि कंट्रोल एक्झिक्युशन ऑफ द ट्रान्झॅक्शन. ओके, शेड्यूल. आता ह्याच्यात क्वेश्चनमध्ये विचारलं आहे व्हॉट इज शेड्यूल. तर शेड्यूल म्हणजे एक कलेक्शन आहे सेव्हरल ट्रान्झॅक्शन्सचं, ज्याच्यामध्ये एक्झिक्युशन जे होणार आहे कोडचं ते ऑलरेडी प्रीडिफाईंड ऑर्डरमध्ये एका सिंगल युनिटमध्ये शेड्यूल केलं गेलेलं असतं आणि एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन चालू असतं. टाईप ह्याचे सिरियल आणि कॉन्करंट आहेत. ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड वन आफ्टर अनदर. सिरियलमध्ये ट्रान्झॅक्शन एक किंवा एकानंतरच चालू राहणार आणि कॉन्करंटमध्ये ऑपरेशन्स ऑफ डिफरंट ट्रान्झॅक्शन आर इंटरलिव्ड. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन डिफरंट ऑपरेशन्सचे आहेत ते इंटरलिव्ड होणार. क्वेश्चन नंबर 2. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आत्ता आपण जो काढला का नाही ॲक्टिव्ह हा डायग्राम, ॲक्टिव्ह, पार्शली कमिटेड हा वाला तो एक्सप्लेन.
तर तो इथं जसा केलाय तो डायग्राम तो काढायचा ह्याच्यात असं क्वेश्चन विचारला स्टेट्स ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये आणि मग त्याला एक्सप्लेन करायचं. ॲक्टिव्ह म्हणजे काय तर पहिल्यांदा स्टेट ऑफ ट्रान्झॅक्शन बिगिन होणार किंवा चालू होणार त्याला म्हणतात ॲक्टिव्ह स्टेट. पार्शली कमिटेड म्हणजे काय की जेव्हा ट्रान्झॅक्शन कंप्लीट होणार सगळे ऑपरेशन्स परफॉर्म होणार आणि सगळं म्हणजे पण तरीसुद्धा तो डेटा सेव्ह राहणार नाही त्याला म्हणतात पार्शली कमिटेड. सगळं ऑपरेशन कंप्लीट होऊन जो डेटा शेवटी सेव्ह राहणार नाही त्याला पार्शली कमिट म्हणतात. फेल्ड म्हणजे जर एक्झिक्युशन ट्रान्झॅक्शनचं फेल झालं तर फेल्युअर ऑकर होतो आणि फेल्युअरमध्ये रोल बॅकला जातात त्याला फेल्ड म्हणतात. ॲबॉट म्हणजे जर फेल झालं ट्रान्झॅक्शन तर त्याला मॉडिफाय करण्यासाठी ट्रान्झॅक्शनची प्रोसेस जी आहे ती रोल बॅकमध्ये जाते आणि एन्शॉर करते ॲटॉमिसिटीला. सो त्याला ॲबॉट म्हणतात. कमिटेड म्हणजे इफ विदाउट एनी एरर जर कुठल्याच एररनं म्हणजे फेल न होता ट्रान्झॅक्शन कम्प्लिटली सक्सेसफुल झालं तर ते कमिट होणार म्हणजे कंप्लीट स्टेटमध्ये जाणार आणि कमिटेड शेवटी ते डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आणि डेटा सेव्ह होणार त्याला म्हणतात कमिटेड. आत्तावरती जे ACID ॲटॉमिसिटी कन्सिस्टन्सी आयसोलेशन ड्युरेबिलिटी असा क्वेश्चन आला एक्सप्लेन करा म्हणून तर आत्ता जे केलं त्यावरती तेच करायचं आहे. ह्याच्या कोडच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काय करायचं तर TI नावाचा ट्रान्झॅक्शन आहे जे रीड होतं आहे एममध्ये M = M - एक ओके ते 150 राईट होणार ऑपरेशन रीड होणार एनमध्ये N = N + 150 राईट होणार ऑपरेशन आणि ह्याची ॲटॉमिसिटी काय आहे ती खाली लिहायची. तर काय ह्याची ॲटॉमिसिटी की इफ एनी फेल्युअर ऑकर्स इन अ सिस्टम ड्युरिंग ट्रान्झॅक्शन जर सिस्टममध्ये काहीही फेल्युअर आलं अप टू राईट एम देन फेल्युअर ऑपरेशन डज नॉट एक्झिक्यूट तर फेल्युअर ऑपरेशन एक्झिक्यूट होणार नाही त्याला म्हणतात ॲटॉमिसिटी. ओके तर आता कॉन्फ्लिक्ट आणि व्ह्यू सिरियलायझेबिलिटीमधला डिफरन्स आहे. डाऊट आहे मला कारण तेवढे 2 डिफरन्स आधी विचारलेत म्हणल्यावरती हा येईल का नाही म्हणजे 5th युनिटमध्ये खूप डिफरन्स होते ना त्यावरनं पण तरी आपण बघूच आता. कॉन्फ्लिक्ट सिरियलायझेशन आणि व्ह्यू सिरियलायझेशन दोन आहेत हे. तर कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय की जेव्हा शेड्यूलमध्ये सिक्वेन्स वाईज ऑपरेशन्स होतात त्याला कॉन्फ्लिक्ट म्हणतात आणि व्ह्यूमध्ये शेड्यूल इफ इट इज व्ह्यू इक्विव्हॅलन्स जर कुठला पण शेड्यूल एका व्ह्यूच्या इक्विव्हॅलन्स असेल सिरियलिंग शेड्यूलमध्ये त्याला म्हणतात व्ह्यू सिरियलायझेबिलिटी. इट इज स्ट्रिक्ट फॉर सिरियलायझेबिलिटी ह्याच्यामध्ये स्ट्रिक्ट असतं कॉन्फ्लिक्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये बॉर्डर फॉर्मला असतं. बेस्ड ऑन कॉन्फ्लिक्ट ऑपरेशन्स आणि बेस्ड ऑन रीड अँड राईट डिपेंडन्सीज. अजून ह्याच्यात काय आहे easier to check performance, hard to check. All conflict of serializable schedule are also view. जेवढे कॉन्फ्लिक्ट सिरियलायझेबल आहेत ते सगळे कॉन्फ्लिक्ट व्ह्यू सिरियलायझेबल पण आहेत पण जे नॉट व्ह्यू सिरियलायझेबल आहेत ना ह्याच्यामध्ये व्ह्यू सिरियलायझेबिलिटीमध्ये जे नाही आहेत व्ह्यूमध्ये ते कॉन्फ्लिक्ट आहेत. तर जर 2 शेड्यूल एका वेळेस चालू असतील आणि तर एक शेड्यूलचं ट्रान्झॅक्शन दुसऱ्यासोबत आपण चेंज करू शकतो त्याला म्हणतात स्वॅपिंग आणि जर 2 शेड्यूल चालले असतील तर व्ह्यू आपण सेम करू शकतो बाय रीड राईट अशा ठिकाणी ऑपरेशन्स यूज करून. फोकस ऑन ऑपरेशन ऑर्डर अँड कॉन्फ्लिक्ट रूल. फोकस ऑन ट्रान्झॅक्शन इफेक्ट. मे रिजेक्ट द व्हॅलिड शेड्यूल. ह्याच्यामध्ये व्हॅलिड शेड्यूल रिजेक्ट होतात. ॲक्सेप्ट मोर शेड्यूल. जर जे पॉईंट सोपेत पण लक्षात ठेवायचं की नक्की व्ह्यूमध्ये कुठले लिहितोय आणि कॉन्फ्लिक्टमध्ये कुठले लिहितोय. इकडचे कॉन्फ्लिक्ट आहेत इकडचे व्ह्यू आहेत. ओके मग आता एक्झाम्पल नाही लिहिलं चालेल. यूज ऑफ प्रॅक्टिस सिम्प्लिसिटी लेस यूज ऑफ कम्प्लिसिटी. कारण ह्या एक्झाम्पलमध्ये कोड नाही आहे म्हणून नाही डेटाचं एक्झाम्पल असतं तर ठीक असतं. एक्सप्लेन द डिस्टिंक्शन बिटवीन टर्म सिरियल शेड्यूल अँड सिरियलायझेबल शेड्यूल. ओके तर आता बघू की सिरियल आत्ता जे आपण पाहिलं ना तेच आहे. तर सिरियल शेड्यूल इज वन इन विच ओनली वन ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड ॲट वन टाईम. वरती नव्हतं का सिरियल शेड्यूल आणि कॉन्फ्लिक्ट शेड्यूल पाहिलं डिफरन्स म्हणजे वरती सगळ्यात आधी त्यातलं हे. जर सिरियल शेड्यूलमध्ये एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन होणार एका टाईमलाच. देअर आर ट्रान्झॅक्शन्स अँड नॉट इंटरलिव्ड. हिचे ट्रान्झॅक्शन इंटरलिव्ड नसतात. देअर ट्रान्झॅक्शन्स सिरियल शेड्यूल ट्रान्झॅक्शन आर करेक्ट आणि कन्सिस्टंट असतात. नो कॉन्करन्सी. 4च पॉईंट आहेत. पहिला पॉईंट काय आहे की एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. दुसरा पॉईंट काय आहे की ह्याचे ट्रान्झॅक्शन इंटरलिव्ड नाही आहेत. नंतर सिरियल शेड्यूलमध्ये करेक्ट आणि कन्सिस्टंट असतात ट्रान्झॅक्शन आणि ह्याच्यामध्ये नो कॉन्करन्सी. ह्याच्यात कॉन्करन्सी नाही आहे. ह्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होत नाही आणि एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन चालू राहतं. सो कोड कसा लिहिणार एक्झाम्पलला T1 = रीड, T1 = राईट, T1 = कमिट असे हे 3 फंक्शन लिहिले. T2 = रीड, T2 = राईट आणि T2 = कमिट असे अजून 3 फंक्शन लिहिले.
आता सिरियलायझेबल शेड्यूल, अ सिरियलायझेबल शेड्यूल इज नॉन सिरियल शेड्यूल, म्हणजे जे सिरियल एका वेळेस एक चालू नाही आहेत त्याला सिरियलायझेबल म्हणतात, पण ह्याचं जे फायनल आउटकम आहे ते इक्विव्हॅलेंट आहे सिरियलिंग शेड्यूलला. ओके, म्हणजे सिरियलिंग शेड्यूलला जे आउटकम येईल तेच सिरियलायझेबलला पण येणार. ओके, ट्रान्झॅक्शन्स आर मोर कॉन्करंट, याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन जास्त कॉन्करंट असतात, इंटरलिव्ड असतात, बट लॉजिकली कन्सिस्टंट असतात. ओके, सो आता T1 T2 रीड घेतला, T2 T1 राईट घेतला एक्झाम्पलला. लक्षात ठेवायचं कुठल्या टॉपिकला एक्झाम्पल कसं लिहिलं ते. मग क्वेश्चन नंबर 8, मला हा क्वेश्चन खूप IMP वाटतो. सो पहिला आहे ट्रान्झॅक्शन, व्हॉट इज ट्रान्झॅक्शन, एक्सप्लेन शेड्यूल, किंवा व्हॉट इज ट्रान्झॅक्शन अँड एक्सप्लेन द स्टेट ऑफ ट्रान्झॅक्शन. तो डायग्राम आहे, ॲक्टिव्ह, नंतर फेल्ड होतं, ॲबॉट होतं, कमिट होतं, तो डायग्राम काढून त्याला एक्सप्लेन करा आणि व्हॉट इज ट्रान्झॅक्शन लिहा. तो एक क्वेश्चन IMP आहे असं वाटतं. आणि हा जो आहे व्हॉट आर कमांड्स ऑफ SQL इन ट्रान्झॅक्शन, हा तर खूप IMP आहे, हा तर एक्सटर्नल पण विचारतो. सो in SQL transaction control manager, execution of SQL ensures data integrity and reliability of transaction. म्हणजे काय की कंट्रोल करतो कमांड्सला SQL, एक्झिक्युशन सोपं करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो इंटिग्रिटीनी. पहिला आहे बिगिन कसं होणार, तर बिगिन स्टार्ट विथ न्यू ट्रान्झॅक्शन स्टार्टेड, नवीन ट्रान्झॅक्शन सुरू व्हायला बिगिन वापरतो. सिंटॅक्स लिहायचा विसरायचं नाही, सिंटॅक्सला 2 मार्क असतात. बिगिन ट्रान्झॅक्शन नेम. ओके, कमिट म्हणजे कमांड यूज टू सेव्ह ऑल द चेंजेस मोड, म्हणजे जे चेंजेस झाले कोडमध्ये ते सेव्ह करण्यासाठी. ड्युरिंग करंट ट्रान्झॅक्शन, चालू ट्रान्झॅक्शनमध्ये. डेटाबेस सिस्टम सिंटॅक्स काय यायचा, तर फक्त कमिट लिहायचं. रोल बॅक म्हणजे काय, तर रोल बॅक कमांड्स आर चेंज द मेड, म्हणजे जेव्हा फेल्युअर ऑकर होतं ट्रान्झॅक्शनमध्ये तेव्हा तो डेटा सगळा बॅकला जातो, त्यालाच रोल बॅक म्हणतात. ह्याचा सिंटॅक्स हा आहे. मग हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे हा IMP वाटतो. आणि ट्रान्झॅक्शन ऑफ स्टेटचा एक, हा मला नाही वाटत IMP आहे क्वेश्चन. सो आता आपण नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर आपला जो 10 आहे, तर व्हॉट इज कॉन्करन्सी कंट्रोल, हा 2दा रिपीट झाला आहे, सो चान्सेस आहेत जास्त. कॉन्करन्सी कंट्रोल इज यूज ऑफ ॲड्रेस कॉन्फ्लिक्ट विथ कॉन्करंट ॲक्सिस, म्हणजे ॲड्रेस जे आहे कॉन्फ्लिक्टचा तो यूज करण्यासाठी कॉन्करंट ॲक्सिस यूज केला जातो. दिस सिस्टम हेल्प टू कोऑर्डिनेट मल्टिपल ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड सायमल्टेनियसली, जे ट्रान्झॅक्शन्स पटापट चालू असतात एका वेळेस त्याला हेल्प करण्यासाठी यूज केले जातात. ह्याचे टाईप्स आहेत, तर लॉक बेस्ड प्रोटोकॉल, टाइम स्टॅम्प बेस्ड प्रोटोकॉल, ऑप्टिमायझेशन कॉन्करन्सी कंट्रोल, व्हॅलिडेशन बेस्ड प्रोटोकॉल, ग्राफ बेस्ड प्रोटोकॉल. ओके, लॉक बेस्ड प्रोटोकॉल म्हणजे ट्रान्झॅक्शन ॲक्वायर करतं लॉकमुळं, आणि डेटा आयटम्स जे आहे ते आपण ॲक्सेस करू शकतो बिफोर, म्हणजे लॉक करू शकतो आपण आपल्या आयटम्सला. टाइम स्टॅम्प म्हणजे इच ट्रान्झॅक्शन इज गिवन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक टाइम स्टॅम्प दिलेला असतो स्टार्ट करण्यासाठी. ऑप्टिमायझेशन कॉन्करन्सी कंट्रोलमध्ये अज्युम केलं जातं की एखादं कॉन्फ्लिक्ट चालू आहे आणि ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड होतं विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स. व्हॅलिडेशन बेस्ड प्रोटोकॉलमध्ये ट्रान्झॅक्शन्स एक्झिक्यूट होतात कुठलाही मध्ये कॉन्स्टंट न येता, म्हणजे कुठलाही अडथळामध्ये न येता, आणि व्हॅलिड केलं जातं कमिट म्हणजे फुल कम्प्लिशन होण्याच्या आधी. ग्राफ बेस्ड प्रोटोकॉल, यूज ऑफ सिरियलायझेबल ग्राफ, म्हणजे सिरियलायझेबल ग्राफ म्हणजे सायक्लिक फॉर्ममध्ये नसतो तो ग्राफ, त्याला सिरियलायझेबल ग्राफ म्हणतात. की सपोज एखादा कोड लिहिला असेल T1 राईट T2 राईट, मग तो T1 T2ला गेला असं डायरेक्ट लिहितो, त्याला म्हणतात असायक्लिक, किंवा सायकल डिटेक्ट करतो ग्राफची काय, त्याला म्हणतात ग्राफ बेस्ड प्रोटोकॉल. तर आता क्वेश्चन नंबर 11 आहे की लॉक बेस्ड प्रोटोकॉल एक्सप्लेन करा. लॉक बेस्ड प्रोटोकॉल आता वरती लिहिलं सेम तसंच आहे, तेच इन्फॉर्मेशन लिहिली आणि हा कोड लिहिला तरी खूप आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही. मला वाटत नाही एवढं डीपमध्ये पण जातील मॅम क्वेश्चन काढायला, पण जरी आला क्वेश्चन तर 2 फेजचं लॉकिंग सिस्टीम आहे. फर्स्ट पार्टमध्ये एक्झिक्युशन ट्रान्झॅक्शन परफॉर्म होतं, सेकंड पार्टमध्ये ॲक्वायर करतं लॉकला काय आहे ते, थर्ड पार्टमध्ये स्टार्ट होतं आणि सून ट्रान्झॅक्शन रिलीज होतं फर्स्ट लॉकमध्ये. आणि ह्याच्यासाठी हा डायग्राम आहे, हा कोड आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतोय की एक्सप्लेन डेडलॉक किंवा डिफाईन डेडलॉक आणि त्याचे प्रिव्हेन्शन्स. सिस्टीम इज सेट टू बी इन डेडलॉक, सिस्टीमला डेडलॉकमध्ये म्हटलं जातं जेव्हा त्याचं ट्रान्झॅक्शन त्याचं शेड्युलिंग जे आहे ते वेट करतं आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी रिलीज करण्यासाठी लॉकमध्ये, म्हणजे एका वेळेस तर 2 ट्रान्झॅक्शन चालू असेल तर एका वेळेस एकच झालं पाहिजे, हे असं डेडलॉक हे करतं, जस्टिफाय करतं. So to handle deadlock situation we have 2 options.
वन इज आपण डेडलॉक अवॉइड करू शकतो किंवा डेडलॉक एंट्री आपण प्रिव्हेन्शन्स करू शकतो. सो ऑर प्रिव्हेन्शन्स काय काय असू शकतात रिकव्हरी मेथड ह्याच्या, तर डेडलॉक प्रिव्हेन्शन, डेडलॉक डिटेक्शन आणि डेडलॉक रिकव्हरी. डेडलॉक प्रिव्हेन्शन म्हणजे काय की इट इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट डेडलॉक बिफोर इट ऑकर. जर ते होण्याच्या आधीच आपण सतर्कता घेतली तर ते होणार नाही. सो सिस्टम चेक ईच ट्रान्झॅक्शन बिफोर एक्झिक्युशन. सिस्टम चेक करतं प्रत्येक ट्रान्झॅक्शन्सला एक्झिक्यूट होण्याच्या आधी. त्याचे टॉपिक, त्याचे मेन स्कीमा कुठले, तर वेट डाय स्कीम, ज्याच्यामध्ये आपण असं लिहायचं TS T1 इज लेसर देन TS T2, T1 इज ओल्डर देन T2, TS T1 इज ग्रेटर देन TS T2, T1 इज यंगर देन T2. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार की इन दिस ट्रान्झॅक्शन T1 रिक्वेस्ट करतं रिसोर्सला हेल्ड करण्यासाठी T2च्या, म्हणून ह्याचा T2 पहिल्या केसमध्ये जास्त आहे आणि दुसऱ्या केसमध्ये कमी आहे. ह्या आता वुंड वेट स्कीमामध्ये इट रिक्वेस्ट T1 फॉर रिसोर्स टू हेड मे बी ट्रान्झॅक्शन T2. हे रिक्वेस्ट करतं T2 साठी आपल्याला. सो T2 ह्याचा जास्त असू शकणार दोन्ही वेळेस, एकदा कमी आणि एकदा जास्त नीट लिहायचं आहे. आता येस, डेडलॉक प्रिव्हेन्शन गॅरंटी फ्रीडम फॉर डेडलॉक. डेडलॉक प्रिव्हेन्शनमुळे डेडलॉकची आपण गॅरंटी घेऊ शकतो. सिन्स इट प्रोॲक्टिव्हली अवॉइड द कंडिशन लीड टू डेडलॉक. ह्याच्यामुळं कंडिशन अवॉइड होतात डेडलॉकच्या, त्यामुळं इट एन्शॉर्स दॅट द डेडलॉक कॅनॉट ऑकर. ह्याच्यामुळं डेडलॉक ऑकर होत नाही हे आता एन्शॉर होतं. इट मे लीड टू मोर रोलबॅक. ह्याच्यामुळं रोलबॅक जास्त होतात अँड युटिलायझेशन लॉंग टाईमसाठी चालतं. तर हा जो क्वेश्चन आहे आपण शेड्युलिंगचा तो आधीच पाहिलेला आहे. आणि हे लॉग बेस्ड रिकव्हरी आहे. लॉग यूज करून कशी रिकव्हरी होणार, तर लॉग एक डेटा स्ट्रक्चर आहे जे यूज केलं जातं, स्टोअर केलं जातं मॉडिफिकेशनसाठी डेटाबेसच्या. लॉग कंटेन्स सिक्वेन्स ऑफ लॉग रेकॉर्ड. सिक्वेन्समध्ये लॉग रेकॉर्ड्स असतात, आपण त्याला ट्रॅक करू शकतो, अपडेट करू शकतो डेटाबेसमधनं. नंतर इफ एनी फेल्युअर ऑकर, कुठलाही फेल्युअर ऑकर झालं तर सिस्टीममध्ये लॉग यूज होऊ शकतो रिकव्हरीसाठी. ह्याची रिकव्हरी कशी होती किंवा बेस, आणि त्या रिकव्हरीला आपण म्हणतो लॉग बेस्ड रिकव्हरी. ह्याच्याबद्दल आपली नोट लिहायची. दिस लॉग फाईल इज प्लेस्ड ॲट अ स्टेबल स्टोरेज मीडिया. एका स्टेबल स्टोरेज मीडियाला प्लेस केला आहे. when the transaction enter into system and start execution. जेव्हा पण एखादा ट्रान्झॅक्शन सिस्टीममध्ये येतं, एक्झिक्युशन स्वतःचं स्टार्ट करतं, तेव्हा ते राईट करतं लॉगला. मग TN स्टार्ट. when transaction update item X. आता हा एक आयटम एखादा मारून घेतला, तो अपडेट होतोय, तर काय होणार, तर TN ट्रान्झॅक्शनचं नाव आहे, X चेंज होतोय V1 V2 मध्ये. इफ रीड व्हॅल्यू ऑफ X चेंजेस टू V1 V2. आता V1 V2 मध्ये चेंज होतं, आता सांगितलं ते. वेन ट्रान्झॅक्शन फिनिश इट्स लॉग फिनिश झाल्यानंतर TN कमिट्स, म्हणजे ट्रान्झॅक्शन कमिटेड होतं, म्हणजे कंप्लीट झाली प्रोसेस. हा होता युनिट नंबर 4.